84वी घटना दुरुस्ती बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की प्रत्येक 10 वर्षानंतर राजकीय आरक्षण जे आहे ते मूल्यांकनानुसार वाढवण्यात यावं, परंतु ते 70 वर्षात कधीही वाढवण्यात आलं नव्हतं आणि आता ते 25 वर्ष राजकीय आरक्षण वाढवण्यात आलेलं आहे। म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे लोक जास्तीत जास्त कसे सत्तेवर जातील यासाठी काम करणारं सरकार कोण आहे याची आपण दखल घेतली पाहिजे। दुसरं मी इथे तुम्हाला सांगेन की प्रत्येक वेळा आपण म्हणतो, आपण एक गाणं ऐकून खूप आनंदी होतो की ते शोभला असता भीमनोटावर टाय आणि पोटावर, आणि हे गाणं ऐकून आपल्याला ऊर्जा येते, परंतु आपण कित्येक वर्ष त्या गाण्यातच अडकून पडलो। परंतु या 10 वर्षामध्ये माझा भीम ऍप नुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला। डिजिटल करन्सीवर बाबासाहेबांचं नाव गेलं। करून बोलकर सरकार आणि कर्ता सरकार यामधला फरक ओळखायचा आहे बांधवांनो। आणि जी लोक ऊर बदलून सांगतात की संविधान बदलणार आहे, आपल्या भावना भडकवण्याचं काम करत आहेत, तर आपल्याला माहित पाहिजे, आपल्याला आपल्या बापाच्या संविधानावर पूर्ण विश्वास पाहिजे। ते संविधान बदलणार नाही हा ठाम विश्वास आपण समाजामध्ये नेला पाहिजे आणि ह्याच विश्वासाने आपण सत्य बोललं पाहिजे। गैरसमज घराघरात वाऱ्यासारखा पसरतो, पण सत्य बोललं जात नाही। आमच्यासारखं तुम्हा सगळ्यांना हे सत्य बोलावं लागेल आणि कायद्याच्या अगदी त्या कलमांनुसार सत्य मांडलं पाहिजे, म्हणून ती पुस्तिका तुमच्यापर्यंत येणार आहे।